सर एक मिनिट स्टोरी लवकर घ्या ना. सर कोणकोणत्या विभागाची बैठक घेतलेली आहे आणि काय नेमका आढावा? मी सकाळी माहूरला गेलो होतो. माहूरला महंतजींच्या निधन झालं त्याचं दर्शन घेतलं, नवीन महंतांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर माहूरच्या विकासाचा जो आराखडा 829 कोटीचा मंजूर आहे त्याचा पूर्ण आढावा घेतला. त्यामधल्या काही ज्या अडचणी आहेत फॉरेस्टची असोल किंवा पर्यटन विभागाची आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटच्या त्याच्यावर सगळं हे केलं आणि लवकरच महिन्याभरात त्याच्यामध्ये बैठक घेऊन सोल्युशन काढू असं आम्ही हे ठरवलेलं आहे. त्यानंतर नांदेडला येऊन आज महापालिकेच्या 100 दिवसाचा जो त्यांनी आराखडा तयार केला होता त्याच्यावरती चर्चा केली. त्याच्यात कुठल्या ज्या काही शासन दरबारी त्यांचे 2-3 विषय आहेत ते मार्गी लावण्याकरता त्यांच्याकडून प्लस MSCBचा इश्यू आहे ज्याच्याकरता सबस्टेशन आणि 33 KVAचा विषय जागा पाहिजे त्याचाही पूर्ण अभ्यास केलेला आहे. नक्कीच त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून जे ऊर्जा विभागाचे विषय आहेत ते मार्गी लावण्याकरता आणि UDचे जे महापालिकेचे रिलेटेड विषय आहेत त्याचंही निवेदन घेतलेलं आहे. त्याच्यावरही पुढच्या काळामध्ये UD मिनिस्टर आणि UD सेक्रेटरीशी चर्चा करून त्याच्यात सोल्युशन्स काढून. त्यानंतर हीट आता सध्या ते जळगाव, अकोला आणि नांदेड ह्यामध्ये हीट रिडक्शन काय करता येईल तर जे त्यांनी तो एक पर्टिक्युलर पेंट लावल्यावर घराचं हीट त्याचं एक प्रेझेंटेशन बघितलं आणि नक्कीच वेळ मिळाला तर उद्या त्याच्यातला एका घरी व्हिजिट करणार आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये जशी ही जे जास्त हीटवाली शहरं आहेत त्या शहरामध्ये लक्ष घालून हीट कशी कमी घरात म्हणजे कशी केली काय हीटमुळे त्रास होतो, आजारपणा उष्णतामुळे जे आजार त्याच्यावर सोल्युशन हे ट्रायल केलेलं आहे. हे ट्रायल जर यशस्वी असेल तर अनेक ठिकाणी त्याचा इम्प्लिमेंट करायचा आम्ही प्रयत्न. कोट्यवधीचा निधी जो आपल्या नांदेडमधला DPDCचा तो परत गेलेला आहे या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का किंवा त्याच्यावरती ऑलरेडी अगोदरच माझी कलेक्टर चर्चा झालेली आहे. ज्या DPOमुळे त्याची आम्ही इन्क्वायरी केलेली आहे त्याच्यावर कारवाई करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी पण त्याच्यावर काही नियोजन आणि फायनान्स सध्या त्यांच्याकडे असं त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. काल 4 मुलं इथं बुडून मेलेली आहे. सहसा जेव्हा अपघात होतात अनेक वेळा असं उदाहरणं आहेत की अपघातग्रस्तांना राज्य शासनाकडून मदत जाहीर केली जाते. इतकी मोठी नांदेडमधली घटना आहे मात्र राज्य शासनाकडून अजून तसं काही ऑलरेडी त्याच्यामध्ये ज्या इंजिनियर्सच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्यांना सस्पेंड केलेलं आहे. जो कॉन्ट्रॅक्टर काम करत होता त्याला पण आम्ही त्याच्यावर पण केस दाखल केली आहे. त्याने ऑलरेडी त्या परिवाराला 15 लाख रुपये मदत जाहीर केली आहे आणि माझ्या मते पुढे गेली ती पोचली असेल. प्लस शासनाची जी शाळकरी मुलांचा असं काही ॲक्सिडेंट झाला तर त्यांना मदत दिली जाते ती पण आम्ही करणार आहोत आणि दोघांवरही अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली. तुम्ही जाऊन पाहणी करणार का त्या कुटुंबाचं साथ सकाळी जाणार. तर गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून माहूरमध्ये स्कायवॉकचा प्रोजेक्ट होत आहे. इतके वर्ष तो रखडला आहे. गडकरी साहेब ज्या काही अडचणी होत्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत. त्याचं काम चालू आहे. आज त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर पण आमची मिटिंग झाली आणि पुढच्या काळामध्ये जे लिफ्ट आणि स्कायवॉक त्या दोन्हीचंही काम आता वरचा टप्पा पण झाला खालचाही टप्पा झाला मधल्या गॅपचं आता काम चालू आहे. शक्तीपीठाचा मार्ग बदललेला आहे अशा बातम्या येत आहेत मात्र अधिकारी म्हणतात की तसं काय आहे शक्तीपीठाचा मार्ग कुठलाही अजून बदललेला नाही. बदल जर झाला तर नक्कीच त्याचं जाहीरपणे काही गुपचूप तर होणार नाही. अशोक चव्हाणांनी ट्विट केलं फेसबुकवरती. अशोक चव्हाणांनी काय केलं मला माहिती नाही. मुख्यमंत्री जे सांगतील ते खरं. धन्यवाद.